मेळघाटातल्या धारणी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या हरिसाल, सुसरदा, साद्रावाडी, राणीगाव व धुळघाट रेल्वे ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना व्हायरसच्या अतिसेन्सिटिव्ह दिवसांमध्ये कुलूप लागल्याची गंभीर माहिती विदर्भ न्यूजने जनतेसमोर आणली होती व याबाबत बातमी प्रकाशित केली होती। त्याची दखल घेऊन जिल्हा परिषद अमरावतीचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी धारणी तालुक्यातील सर्व 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना आकस्मिक भेट दिल्यानंतर संपूर्ण आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। संपूर्ण देशामध्ये एकीकडे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला अनुसरून आरोग्य विभागामधील सर्व सुट्या रद्द करून त्यांना 24 तास कामावरती हजर राहण्याबाबत निर्देश दिले गेलेले आहेत। मात्र गंभीर बाब अशी धारणीतील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण यंत्रणेवर कर्फ्यू लागल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये निदर्शनास आले होते। आरोग्य सभापती यांच्यासोबत तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान उपस्थित होते। ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या सभापतींच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या। सभापतींच्या या आकस्मिक दौऱ्याच्या वेळी सुसरदा येथे धारणीच्या प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी ह्या सुद्धा आरोग्य यंत्रणेची दखल घेताना निदर्शनास आल्या हे विशेष। मात्र सभापतींच्या या भेटीदरम्यान सुद्धा बहुतांशी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर आढळले। त्यामध्ये कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी झारा कोठावाला व एक चतुर्थ कर्मचारी भावे हे गैरहजर होते। हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रामधील 4 चतुर्थ कर्मचारी गैरहजर होते। साद्रावाडी येथील वैद्यकीय अधिकारी लखदिवे, वैद्यकीय अधिकारी प्रकाश वाघमारे व परिचर माने हे गैरहजर होते। सोबतच धुळघाट रेल्वे येथील 3 कर्मचारी गैरहजर होते। सलोना येथील शासकीय कर्मचारी असलेले 7 व कंत्राटी 3 कर्मचारी गैरहजर आढळले। मेळघाटामधल्या आरोग्य यंत्रणेची परिस्थिती ही गंभीर आहे। कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सर्वांना मिळून प्रामाणिकपणे आपापले कर्तव्य पार पाडणे अपेक्षित आहे। सातत्याने मेळघाट दौरे करून या परिस्थितीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तसेच या दरम्यान हलगर्जी करणाऱ्यांवरती कडक कार्यवाही केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। अर्थान जर पाहिली तर काही ठिकाणी वाईट आहे, परंतु आपल्या मीडियामुळे अनेक गोष्टी आमच्या कानावर येतात। त्या गोष्टी कानावर ज्या काही आमच्याकडून दुरुस्त्या करता येतील त्याच्यामध्ये आरोग्य सभापती म्हणून निश्चितपणे याच्यामध्ये दुरुस्ती करू। आज जरी मी दौरा केला पुन्हा आपण परत असं काही नाही आज दौरा केला म्हणून संपला। ज्या वेळेस मला वेळ भेटेल, ज्या वेळेस काम पडेल, ज्या वेळेस तुमच्या लोकांचा मला फोन किंवा काही भेट मिळेल म्हणजे माहिती मिळेल तेव्हा मी निश्चितपणे मेळघाटमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटते मेळघाट हा जो एरिया आहे अतिशय मागासलेला एरिया आहे आणि इथं खरोखरच आरोग्याविषयी असो किंवा शिक्षण विषय असो परिस्थिती वाईट आहे। हे कशी सुधरेल त्याकडे निश्चितपणे मी लक्ष देईल अशा प्रकारची आपल्याला ग्वाही काल आपण जी माहिती दिली त्या माहितीमुळे ज्या आपण सर्व इथं जमून सर्व ठिकाणी आपण भेट देत आहोत PSCला आणि आपलं जे सहकार्य त्यावर सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो। सर, आज जे आपण मेळघाटमध्ये PSCला भेट दिली आहे तर आपल्याला काय सिच्युएशन, काय कंडिशन दिसली आहे? काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगली परिस्थिती वाटली। जसं आम्ही सलोन्याला गेलो, सलोन्यामध्ये जे नियमित जे कर्मचारी आहेत त्यापैकी जवळपास 7 जण गैरहजर होते आणि कंत्राटी जे आहेत त्यापैकी 3 गैरहजर होते। सेमाडोला 1 गैरहजर होता आणि कंत्राटीमध्ये 4 गैरहजर होते। हरिसालमध्ये कंत्राटीमध्ये 4 गैरहजर होते। कळमखारमध्ये 1 गैरहजर होता। साद्रावाडीमध्ये जे नियमित आहेत त्याच्यापैकी 1 गैरहजर होते आणि जे कंत्राटी आहेत त्याच्यामध्ये 2 गैरहजर होते। सुसरद्यामध्ये फक्त नीरज पटेल गैरहजर होते आणि एक अजून कंत्राटीमध्ये गैरहजर होते। हरिसाल, सुसरदा, राणीगाव, साद्रावाडी इत्यादी ठिकाणांचे आरोग्य केंद्र बंद असल्याबाबतची गंभीर बाब ही विदर्भ न्यूजच्या कार्यालयामध्ये प्राप्त झाली होती। विदर्भ न्यूजचे धारणी येथील प्रतिनिधी तस्मीन शेख यावेळी विदर्भ न्यूजचे सुरेंद्र बिसने, राहुल टेकाडे यांनी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची भेट घेतली होती। त्या दरम्यान पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी तस्मीन शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता व गंभीरता या प्रकरणामध्ये दाखविली होती। त्याचवेळी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी
यांना त्यांनी मेळघाट दौऱ्यासंबंधीचे निर्देश दिले होते, हे इथे विशेष. आणि जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ही कार्यान्वित करण्याबाबत त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सुद्धा निर्देश दिलेले आहेत. धारणी येथून तस्मीन शेख व अमरावती येथून सुरेंद्र बिस्ने, राहुल टेकाडे यांचा खास वृत्तांत.